बोल अनमोल या चॅनेलवरील गावंढळ बायको या कथेचे पुढील भाग या चॅनेलवर नियमितपणे येतील, तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. देवयानी झोपली होती. तिला कशाचा तरी आवाज आला आणि ती काय झालं म्हणून ती दरवाजा उघडून काय झालं ते बघू लागली. तर कार्तिक त्याच्या रूम मध्ये जात होता. मग तिला समजलं की आपण स्वप्नात होतो का. मग लाजून तिने चेहरा दोन्ही हातात लपवला. आज तिचं तिलाच कळत नव्हतं नेमकं काय होतंय, पण ती आज जबरदस्त एक्साइटेड झालेली. पोटात हजारो फुलपाखरे बागडत होती आणि मग तिला कसं तरी होत होतं. ती तशीच एक दोन वेळा बेडवर कलंडली अन मग दोन्ही हातावर फणवटी ठेवून पालथी पडली. अरे देवा, हे काय होतंय. मग इतकं का वेड होत आहे. हे कसं काय इथं आलं. हे कानातलं तर काल कार्तिकच्या जॅकेट मध्ये अडक, म्हणजे मगाशी त्याने ते आपल्या कानात घातले का. म्हणून आपल्याला काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. म्हणजे तो फक्त आपल्या कानात हे टॉप्स घालत होता आणि बाकी सगळा भास होता का. ती आता जास्तच गोंधळली. बापरे, हा कार्तिक खूप डेंजर आहे. मला याच्यापासून दूर राहायला हवं. उगीच हा जवळ आला की मन स्वप्नांच्या दुनियेत निघून जातंय, जे कधी होणारच नाही. अशी स्वप्न बघत तसही श्वेता मॅडम त्याच्या गर्लफ्रेंड आहेत. आपण त्यांच्याविषयी विचार करून पाप करतोय. ते आपल्याला त्यांच्या पायाजवळ पण उभे करणार नाही. पण रात्री ती मुलगी कार्तिकला खूप शिव्या देत होती. त्यावरून तिच्या मनात किती राग आहे ते दिसत होतं. ती त्यांच्या जीवाचं पण काहीतरी बरं वाईट करेल. नाही, आपण उद्याच तिला भेटू आणि सगळे प्रॉब्लेम सोडवूया. पण ती सारं सांगेल का. विचार करत करत ती झोपी गेली. सकाळी लवकर उठून तिला तिचे कपडे पाहिजे होते, परंतु कपड्याची बॅग कार्तिकच्या गाडीमध्ये होती. म्हणून ती आता कार्तिकला उठवायला त्याच्या दारापाशी गेली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजावर टक टक केलं. लगेच दरवाजा उघडला गेला. तिने समोर पाहिलं तर कार्तिक आंघोळ करून उभा होता. गुड मॉर्निंग. गाडीची चावी मिळेल का. माझी कपड्याची बॅग गाडीमध्ये आहे, फक्त चावी हवी आहे का. त्याने आतमध्ये जात विचारलं. हो, देवयानी तिथंच उभी राहून बोलली. कार्तिकने टेबलवरील चावी घेतली अन परत घेऊन तिला दिली. थँक्यू, देवयानी बोलली. बाहेर येताच तिने सुटकेचा निश्वास सोडला. पार्किंग मध्ये गाडी पाहिली अन त्या गाडीजवळ गेली. ती गाडीला चावी लावून उघडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला जमतच नव्हतं. दरवाजा उघडला जातच नव्हता. ती जाम वैतागली. एकतर तिला साडी सांभाळायचं जमत नव्हतं, त्यात कार पण ओपन होत नव्हती. शी, असली कसली फडतूस कार आहे. चावी पण व्यवस्थित लागत नाही. एकतर ही साडी, त्यात तो खडूस सरळ सरळ माझ्या कमरेकडे बघतोय आणि बोलतोय कपडे चेंज कर. एवढा काय इंटरेस्ट आहे त्याला माझ्या पर्सनल गोष्टीत. ती श्वेता मॅडम रोज रोज गुडघ्याच्या वर स्कर्ट घालून येते. तिला जाऊन बोल की मी कोण आहे तुझी. ती थोडं जोरातच बडबड करत होती आणि त्यात चावी पण जोरात फिरवत होती. तोच तिचा हात कोणीतरी पकडला. तिने दचकून बाजूला पाहिलं तर बाजूला कार्तिक उभा होता. त्याला पाहून तिचा चेहरा बघण्यासारखा झाला. ती
गोठल्यासारखीच एका जागी उभी राहिली. त्याने तिच्या हातातून चावी हिसकावून घेतली आणि त्यावरचं बटन दाबलं तर दरवाजा ओपन झाला. तिने लगेचच आतमध्ये जाऊन बॅग काढली आणि आवरून ती तिच्या कामाला बाहेर निघून गेली. ऐका सर, काल इथे एक पार्टी होती, त्यावेळी इथे मी एका मुलीला पाहिलं होतं. मला वाटतं मी तिला ओळखते. नाव काय तिचं? रिसेप्शन वाले म्हणाले. तेच तर, नाव नाही आठवत. खूप वर्षापूर्वी भेटलो असेल. हे बघा, फोन मध्ये त्या मुलीचा फोटो दाखवत ती बोलली. काल पार्टीमध्ये तिने चोरून त्या मुलीचा फोटो काढला होता. ओहो, ही तर सुमन आहे. ती आमच्या डिपार्टमेंट मध्ये हाऊस कीपिंग आहे. एक मिनिट हा, रिसेप्शन वाली बोलली आणि तिने नंबर डायल केला. हॅलो सुमन, तुला भेटायला कोणीतरी आला आहे. मॅडम, तुम्ही वाट बघा, ती येईलच. रिसेप्शन वाली तिला बोलली आणि तिच्या कामात व्यस्त झाली. काही वेळातच तिला समोरून सुमन येताना दिसली. तशी ती सावध झाली. सुमनने तिच्याकडे गोंधळून पाहिलं. हाय, मी देवयानी. देवयानीने तिची ओळख करून दिली. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मिस्टर कार्तिक पाटील विषयी. कार्तिक पाटील हे नाव ऐकताच सुमनच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. मी कोणाला ओळखत नाही, ती बोलली अन जाऊ लागली. एक मिनिट सुमन, देवयानी म्हणाली. मी तुला त्या रात्री पाटील बंगल्याच्या बाहेर पाहिलं होतं. तू कोण त्याची नवीन गर्लफ्रेंड का? नाही नाही, मी एम्प्लॉय आहे. देवयानी अडखळतच बोलली. मग तू कशासाठी इथे आली आहेस? काल तू कार्तिक सरांना मारण्याचा प्रयत्न केला ना? हे बघ सुमन, मला नाही माहित तुमच्यात काय दुश्मनी आहे, पण जर तू कार्तिक सरांना काही करण्याचा प्रयत्न करत असशील तर सगळे पोलिसांना सांगेन मी तुझं. देवयानी धमकी देत बोलली. आज पहिल्यांदा ती कोणाला तरी धमकी देत होती, तेही ज्याच्याशी तिचं काही नातच नव्हतं. तिच्या मनालाच तिचंच थोडं आश्चर्य वाटलं. पण सुमनचे डोळे पाण्याने डबडबले. मला त्यांना मारण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मला फक्त माझं प्रेम हवं होतं, जे त्यांनी जेलमध्ये बंद केलं आहे. आणि मी फक्त त्यांना शाप दिला आहे. त्यांना मारण्याचा प्रयत्न मी कधीच करणार नाही, कारण मी तेवढी वाईट नक्कीच नाही. सुमन रडत बोलली. देवयानीला पण वाईट वाटलं. ती लगेच सुमनच्या जवळ आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला खुर्चीवर बसवलं. सुमन, सॉरी, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. देवयानी बोलली. नेमकं काय झालंय? तुझं प्रेम जेलमध्ये आहे असं तू बोलली. कार्तिक सरांसोबत नेमका काय प्रॉब्लेम आहे तुमचा? सुमन थोडा श्वास घेत बोलू लागली. खरं तर मी आणि माझा बॉयफ्रेंड सुनील कार्तिक सरांच्या कंपनीत कामाला होतो. मी एवढी कमी शिकलेली असून सुनीलने माझ्यावर प्रेम केलं होतं. आमचं प्रेम खूप बहरलं होतं. आम्ही लवकरच लग्नही करणार होतो. लग्न करायचं म्हणून त्यांनी स्वतःचा फ्लॅट पण घेतला होता. सगळे सेव्हिंग त्यात घातले होते. पण त्याच्या आईला अचानक एक गंभीर आवाज झाला. अचानक गंभीर आजार झाला आणि तोही फायनल स्टेजला होता. त्यावेळी फ्लॅट पण कोणी विकत घेत नव्हतं, कारण त्याच्यावर बँकेचं लोन होतं. सुनील खूप खचला होता आणि तेव्हाच त्याची कार्तिक सरांची बहीण किशोरी सोबत भेट झाली. सुनील सोबत तिचं बोलणं व्हायचं. हळूहळू तिला तो आवडू लागला. सुनीलला पण ते माहित होतं, पण त्याने दुर्लक्ष केलं, कारण
त्याचं माझ्यावर प्रेम होतं. पण जेव्हा तिच्या आईच्या ट्रीटमेंटला जास्त खर्च येऊ लागला तेव्हा त्याला काळजी वाटू लागली. दुसरीकडून कुठून पैसे येत नव्हते आणि खर्च पण खूप होता. म्हणून त्याने एक निर्णय घेतला. किशोरी मॅडम कडून काही दिवस पैसे घ्यायचे आणि नंतर परत द्यायचे. त्यासाठी त्याने किशोरी मॅडम सोबत मैत्री वाढवली. तो तिच्यात इंटरेस्ट दाखवू लागला आणि एक दिवस त्याने तिला प्रपोज पण केलं. ती खूप खुश होती. तिने लगेच होकार दिला. मग त्याने तिला आईची परिस्थिती सांगितली. तेव्हा तिने त्याला पैसे दिले. आईची ट्रीटमेंट सुरू झाली. सुनील आणि किशोरीचं चांगलं चाललं होतं. पण एक दिवस कोणाकडून तरी हे सगळं कार्तिक सरांना कळलं. तेव्हा ते खूप रागवले. त्यांनी सुनीलला कंपनी बाहेर काढले. पण किशोरी मॅडम खूप हट्टी होते. दुसऱ्या दिवशी ते सगळे डायरेक्ट लग्नाचा प्रस्ताव घेऊन सुनीलकडे आले. आता सुनीलला होकार देण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग त्यांचं लग्न ठरलं. किशोरी मॅडम खूप खुश होत्या. पण इकडे आमच्या खूप वाद झाले. मी आधी त्याला साथ दिली कारण त्याच्या आईसाठी ते योग्य वाटलं होतं. पण आता त्याला लग्न करायचं होतं. मी खूप रडले आणि त्या रागात कार्तिक सरांना लेटर लिहिले ज्यात मी माझ्या आणि सुनीलच्या प्रेमाचा खुलासा केला. त्यानंतर सुनील डायरेक्ट जेलमध्येच गेला. सुमनला हुंदका आवडता आला नाही आणि ती हमसून रडू लागली. देवयानीने तिच्या खांद्यावर हात ठेवून शांत केलं. तिला थोडं शांत होऊ दिलं. किशोरी मॅडम आता कुठे आहेत? देवयानीने विचारलं. त्यांनी आत्महत्या केली, सुमन बोलली. आणि देवयानी ताडकन उठून उभी राहिली. काय? आत्महत्या? पण का? कार्तिक पाटीलची बहीण आणि आत्महत्या? तिला पटत नव्हतं. कारण मी लिहिलेलं लेटर कार्तिक सरांच्या ऐवजी किशोरी मॅडमच्या हातात लागलं होतं. त्यांनी मला विचारलं हे सगळं खरं आहे का? आणि मी होकार दिला. त्यानंतर काय झालं मला माहित नाही. पण आठवड्याभरातच त्यांनी आत्महत्या केल्याचं कळलं. आणि मग कार्तिक सरांनी सुनीलला जेलमध्ये टाकलं. मग सुनीलच्या आईचं काय झालं? देवयानीने विचारलं. गेल्या 3 महिन्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. सुमन आता पुढे काय करणार आहेस? माहित नाही. तू खरंच कार्तिक सरांना मारायचा प्रयत्न केला नाही ना? नाही, मी नाही केला. ओके, मला निघायला हवं. देवयानीला कळत नव्हतं तिच्यावर विश्वास ठेवा वा की नाही. सुनीलची चूक नक्कीच होती. पण कार्तिकच्या बहिणीच्या आत्महत्येसाठी तो पूर्णपणे जबाबदार नव्हता. फक्त विश्वासघात झाला म्हणून कोणी आत्महत्या करत नाही. त्यासाठी त्याला फाशीची शिक्षा देणं योग्य नव्हतं. पण हे कार्तिकला कोण समजावणार? इकडे ऑफिसमध्ये थोड्याच वेळात एक बुटासुटातला चष्मिश माणूस कार्तिकच्या केबिन मध्ये आला. हॅलो सर. पुनीतने हसून अभिवादन केलं. कार्तिकने त्याला डोळ्यांनीच बसण्याचा इशारा केला. कार्तिकने हात पुढे केला. तसं पुनीतने 2 लिफाफे त्याच्या हातात दिले. सर, तुम्हाला पाहिजे असलेली सगळी माहिती यात आहे. कार्तिकने लिफाफा लगेच उघडला. तो वाचू लागला. त्यात तिचे लहानपणीचे फोटो आणि तिच्यासोबत एक मुलगा पण होता. कार्तिक
निरखून सगळं पाहत होता. 12 वर्षाचे असताना त्या त्यांच्या अंकलकडे राहायला आल्या. त्यांची आंटी त्यांना खूप त्रास देत होती. हे शेजाऱ्यांकडून कळलं की 18 वर्षाची झाल्यावर तिने पार्ट टाइम जॉब सुरू केला आणि अंकलचं घरही सोडलं. बाकी शिक्षण स्कॉलरशिपवर पूर्ण केलं आणि अजूनही शिकत आहे. पुनीत एक एक माहिती देत होता. जो मेंटल हॉस्पिटल मध्ये आहे तो कोण आहे? कार्तिकने खाली पडलेल्या फोटोंकडे बघत विचारले. असं बोललं जातं की तो तिचा भाऊ आहे. त्याच्याबद्दल अजून काही माहिती कळालेली नाही. तिचा भाऊ मेंटल हॉस्पिटलमध्ये का आहे? कार्तिकच्या डोक्यात प्रश्नच प्रश्न होते. देवयानी अर्धा तास लेट ऑफिसला आली होती. कुठे गेली होती तू? सकाळी तर लवकर उठली होती. इतका वेळ थोडीच लागतो इथे यायला. त्याने एक दीर्घ श्वास सोडला. काम झाल्यावर पुनीत निघून गेला. कार्तिकने तो लिफाफा पुन्हा उघडला. त्यात काही फोटो होते आणि एक पेन ड्राईव्ह पण होता. त्याने ते लॅपटॉपला लावलं. फोल्डर ओपन झालं. समोर एक व्हिडिओ दिसू लागला ज्यात एक मुलगा आणि एक मुलगी दिसत होते. कार्तिक गालातच हसला आणि त्याने तो व्हिडिओ बंद केला. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.